स्वागत आणि वळणार आहोत आपण सामन्याच्या दिशेला. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पॉवर प्ले नंबर 1 आपल्याला पाहायला मिळेल. दोन खेळाडू सलामीचे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील झालेले आहेत दाखल. प्रकाश आणि प्रकाशच्या जोडीला राहुल. मॅच इज ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील शुभम मोरे. षटक क्रमांक पहिलं सुरू पॉवर प्लेचं. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवलाय, पुल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉलला फेकून जरूर दिला गेला होता. मैदानावरती सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील धावा, ज्या मात्र 2 आणि धावसंख्या ओपन होत असताना आपल्याला 2 रन्स पाहायला मिळेल. 2 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. मैदानावरती शुभमच्या बॅट मधून आपल्याला पहिलाच हाफ ट्रॅकर बॉलला हाफ आर्म जॅक करत असताना ऑन साइडला वळवण्यात आला होता. त्यावरती डबल आपल्याला पाहायला मिळते. दोन बॉलचा खेळ समाप्त. टीमची टोटल 3 वर जाऊन पोहोचली. स्ट्राइक एंड वर बॅटर राहुल. पुढचा बॉल शुभम राईट अँड ओव्हर द विकेटने पुढे टाकला. ओव्हर पिच इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून गॅप शोधलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीत. बॉल सीमा पार. या स्पर्धेचा पहिला चौकार वार करत असताना राहुलच्या बॅट मधून आपल्या डावाला सुरुवात केली. राहुलने 3 बॉल मध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 वर. गायकवाड पाडा संघ बॅटिंग करत असताना खान 11च्या विपक्षामध्ये ओव्हर पिच टाकलाय. उडवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मधून 1 बाउन्स. बॉल चाललाय सीमा पार. दुसरा चौकार राहुलच्या बॅट मधून. मध्ये गोलंदाजीचा निर्णय घेतलाय परंतु अक्षरशः तुटून पडलाय. राहुलने 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकले. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 वर. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये चौकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का गायकवाड पाडा टीमचा हा सलामीचा वीर, ज्यांनी 2 मध्ये 2 चांगले फटके ठोकलेत राऊंड द विकेटने. पुढे टाकल्या क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फक्त सिंगल येते. चांगली फिल्डिंग सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळालेली सिंगलच्या मदतीने टीमची टोटल बिनबाद 12. सुरुवात तर चांगली झाली बॅटिंग करत असताना. गायकवाड पाडा टीमची 5 ओव्हरचा सामना. पहिले 2 ओव्हर पॉवर पिचच्या पाहायला मिळतील. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षकाला फुल टॉस ऑन साइडला पुल केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल दणदण करीत सीमा पार. चौकार.
नंतर खान 11 टीमच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना गायकवाडपाडा टीमची टोटल बिनबाद 16. 3 चौकार आले, 2 चौकार. राहुलच्या बॅट मधून 3 बॉल राहुलने फेस केले, 9 धावांचे योगदान दिले. तर दुसरीकडे प्रकाशने 3 बॉल फेस करत असताना 7 धावांचे योगदान दिले. शुभमच्या विपक्षामध्ये 16 धावा आलेत. दुसरं षटक मेहता. पहिलं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग केली दोन्ही सलामीवीरांनी. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. मिड विकेट डीप मध्ये लॉंगॉन थोडासा वाइडिश मध्ये ठेवला गेले. पॉइंट सर्कलच्या आतमध्ये, कव्हर सर्कलच्या आतमध्ये, विकेट किपर शॉर्ट टर्न मॅन शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मेहता स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, दूरवर ठेवला ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने ओव्हरला मेहताबने केली सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च झाले, तिथून कमबॅक करून द्यावं लागेल. पिटूच्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक. ओव्हर पिच समोर लॉफ करायचा होता, प्रॉपर बॉलला बॅटवर घेता आलं नाही. हलकी अपील पाहायला मिळाली. अजून एक चांगला बॉल. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, 3 चौकार देखील पाहायला मिळाले होते. परंतु आता एका चांगला सूरवर गोलंदाजी करत असताना मेहता 2 बॉल डॉट शांत ठेवले गेले. बॅटर राहुलला पुढचा बॉल यावेळेस उडवलाय. मिनी हेलिकॉप्टर इनसाइड आउट फटका. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चाललाय सीमा पार. चौकार. तीन चौकार त्याने ठोकलेत. सुरुवातीला 2 बॉल या ओव्हर मध्ये डॉट आले, परंतु तिसऱ्या बॉलवर आक्रमण चढवलं राहुलने. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावर जाऊन अदलला हलकी अपील पाहायला मिळाली, परंतु सहमती मिळाली नाहीये. लेगबायच्या रूपाने एक सिंगल येते. दुसरं षटक प्रगती पथावर असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 वर. अजूनही कोणती विकेट गेली नाहीये बॅटिंग करत असताना. गायकवाडपाडा टीमची खान 11च्या विपक्षामध्ये टॉच गमावल्यानंतर चांगली सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी करून दिली. दोघांचे विशेष कौतुक व्हायला हरकत नाहीये. राहुलच्या बॅट मधून 3 चौकार आलेत. प्रकाशने देखील 1 चौकार ठोकलाय ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑन साइडला टर्न केल्या, दिशा दिली, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धावाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी आणि विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना गायकवाडपाडा टीमला फलंदाज बाद प्रकाश. प्रकाशच्या रूपाने पहिला झटका लागलाय गायकवाडपाडा टीमला. सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु दुसरी धाव पूर्ण झाली नाहीये. चांगली फेकी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पोहोचत असताना स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्यांनी केले आणि बाकीचं काम विकेट किपरने पूर्ण केले. 22 वर पहिली विकेट गमावावी लागते. बाद होण्यापूर्वी प्रकाशचा विचार केला तर 8 धावांचं योगदान दिलं. पहिला सामना स्पर्धेचा भीमटोला मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अद्भुत स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते. खूपच चांगलं आयोजन नियोजन पर्व 4 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ग्रीन सिटीचं हे मैदान चौफेर आहे. प्रेक्षकांची सातत्याने गर्दी या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन. पहिला सामना गायकवाडपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खान 11. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. आज उल्हासनगर विभागातील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उद्या दुसरा दिवस, उद्या अंबरनाथ परिसरातील संघ असतील आणि तिसऱ्या दिवशी ओपन क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ओपन क्रिकेटच्या दिवशी, शेवटच्या दिवशी या महाराष्ट्रात टेनिस क्रिकेट मधील कित्येक दिग्गज खेळाडूंची उपस्थिती देखील पाहायला मिळेल. उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पाडला. कित्येक मान्यवरांची मांदी आलेली आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर स्ट्राईक एनवर हिमांशू. अकुट टप्पा जरूरत ऑफ स्टंपच्या बाहेर लेट कट केलाय. मागे क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. कमी गतीचा वापर यावेळेस केला होता. 1 चौकार जरूर खर्च केला, परंतु धावाच्या रूपाने 1 विकेट टिकली. ओव्हर मध्ये आली. 2 ओव्हरचा खेळ सध्या समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 1 विकेट 22 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या होत्या, कोणती विकेट नव्हती, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा रोखल्या गेलेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात फक्त 6 आणि धावाच्या रूपाने 1 विकेट देखील मिळून दिली मेहताबने.
तिसरं षटक. 5 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या पॉवर पिचच्या 2 ओव्हरमध्ये 22 धाबा 1 विकेट अशी सुरुवात बॅटिंग करत असताना गायकवाड पाडा टीमची खान 11च्या विपक्षामध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खूप सारे बदल. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ समोर ठेवले गेले. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट टर्न मॅन, शॉर्ट फाईन लेग. तिसरं षटक रफू. शॉर्ट बॉल, शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न पोझिशन मध्ये नव्हता. थोडासा ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाहीये. थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. कोण बनवला? राईट हँड बॅटर ज्यावेळी स्ट्राईक एंडवर असतो त्याला राऊंड द विकेटने राईट हँडने तुम्ही ज्यावेळी गोलंदाजी करता त्यावेळी तो कोण बनत असतो, आणि तो कोण बनवत असताना डॉट बॉलने ओव्हरला सुरुवात केली आहे रफूने. यावेळेस उडवलंय अगदी स्लॉट मध्ये, उंची भरपूर, अंतर कमी, डीप मिड विकेट मध्ये कॅच सुटलाय. बॉल चाललाय मागे, चौकाराचं रक्षण झालेलं नाहीये. बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. शिका शिका शिका. राहुलच्या बॅट मधून या इनिंगचा 4था चौकार. राहुल जो सलामीचा वीर आलाय त्यांनी चौकाराने धावांचा डोंगर उभा करायला सुरुवात केली आहे. स्विच हिटचा प्रयत्न करत होता, प्रॉपर इलिव्हेशन नाहीये. बॅटचा संपर्क झालाय, बॅटची एज होती, विकेट किपर पोहोचेल तोपर्यंत सिंगल येते. राहुलचा झेल कदाचित खान 11 टीमला मागत पडू शकतो. 3 चौकार सुरुवातीला आले होते, त्यानंतर झेल सुटला आणि चौकार पाहायला मिळाला. यानंतरचा दुसरा सामना पियुष 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये रायझिंग स्टार. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करणार आहोत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने पुढ्यात टाकला होता, यॉर्कर बुंद्यात टाकला होता. स्ट्रोकला चेक केलं, खोदून काढलाय. बॉल चाललाय कव्हर मध्ये, डीप मधून फेकी होईल तोपर्यंत वेगाने 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबा वेगाने पूर्ण केलेत. 2 धाबेच्या मदतीने टीमची टोटल तिसरे षटक प्रगती पथावर असताना जाऊन पोहोचली ती 28 धाबा. चांगली बॅटिंग राहुलच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. सोबतीला हेमांशू स्ट्राइक एंडवर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने हेमांशू साठी बॅकफुटला जात असताना डिफेन्स केलं, स्ट्रोकला चेक केलं, पॉइंट मध्ये ढकलून दिले. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल का? तोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा डायरेक्ट हिट, ओव्हर थ्रो. 2च धाबांवर समाधान मानावं लागतं. या 2 धाबा येत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती गायकवाडपाडा टीम. टीमची टोटल 31 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार याची देखील लक्ष द्यायचे. उन्हाचा तडाखा भरपूर आहे. 5 ओव्हरचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल यावेळेस चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना उडवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, हुक करत असताना बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा डीप मधून पोहोचेल तोपर्यंत 2 धाबा येतील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली येतील 33 धावा, 1 विकेट. एक विकेट जरूर गेली बॅटिंग करत असताना गायकवाड टीमची. सुरुवातीला प्रकाश बाद झाले, परंतु त्यानंतर एक पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न हेमांशू आणि राहुलच्या माध्यमातून विशेष प्रभावित केलं. राहुलने आपल्या बॅटिंगतून 3 सुरुवातीला चौकार आले. झेल सुटला तेव्हा चौकार चौथा आला त्याच्या बॅट मधून, आणि ती कॅच कदाचित खान 11 टीमला मागत पडू शकते. उष्णता भरपूर आहे, त्यामुळे 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक जरूर असेल, परंतु वेळेचं बंधन देखील असेल. 5 ओव्हरच्या मॅचेस पहिल्या फेरीतील सध्या सुरू आहेत, आणि ऑर्गनाइज कमिटी आपण देखील पंचांना वारंवार जेव्हा त्यांचा इशारा येईल त्यावेळी पाण्याची व्यवस्था त्यांना देखील करायची. सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या वतीने. अंबरनाथ शहर जे प्राचीन शिव मंदिर औद्योगिक क्षेत्र म्हणून ज्याची ओळख संपूर्ण देशामध्ये आहे, कित्येक व्यक्तींना या अंबरनाथ शहराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जातो, आणि त्या तालुक्यातील ही सर्वात मोठी स्पर्धा जिच्याकडे पाहिलं जातं.
भीमटोला मित्रमंडळ सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने एप्रिल महिन्यामध्ये स्पर्धेचं आयोजन असतं. उद्घाटन सोहळा अतिशय मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि पहिली मॅच सध्या सुरू आहे. आता देखील कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 वर 1 विकेट अशी सुरुवात केली बॅटिंग करत असताना गायकवाडपाडा टीमने कान 11च्या विपक्षामध्ये. जोपर्यंत राहुल खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा येतील, त्याच्या विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. षटक क्रमांक 4, 4थ्या ओव्हरची जबाबदारी मेहताबवर दिली गेली. मेहताबचे दुसरं षटक, सांघिक 4. मेहताब ओव्हर द विकेटने स्विचिटचा प्रयत्न, संपर्क झाले. वाव वाव, काय जबरदस्त झेल. जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. 100% सूर मारला पाण्यामध्ये असं वाटलं काही क्षणासाठी आणि एका हातामध्ये आपल्या उजवीकडे सूर मारत असताना झेल पकडलाय. राहुलची विकेट महत्वाची असेल आणि ती विकेट मेहताबने मिळून दिली, परंतु तिचं श्रेय संपूर्ण जातं. तो शतरक्षक शॉर्ट थर्ड मॅन मध्ये उभा आहे. 100% दिलं त्याने, झोकून दिलं स्वतःला आणि चांगलं झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा खाली रेला. पिचिंग झाल्यानंतर इन स्विंग ऑफ कटर होता. थोडीशी बोट फिरवली मेहताबने. आपल्या हाताची जादू दाखवत असताना मेहताब सांघिक 4, परंतु वैयक्तिक दुसरं षटक हाताळले. विकेट देखील मिळून दिली आहे. पुढे असताना समोर स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉटमॅनचा वापर केलाय. शतरक्षक नाहीयेत. कावकोंडाचा शतरक्षक वेगाने समोर धावत येईल तोपर्यंत सिंगल येते. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा, त्यानंतर दुसरं षटक मेहताबने टाकले, तिथे फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील रुफीने चांगली गोलंदाजी केली आणि त्याचा 4थं षटक मेहताबचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांनी 3 बॉल मध्ये 1 सिंगल धाव खर्च केली. 1 विकेट देखील त्याच्या नावावर आली. क्रॉस बॅटने टर्न केलाय. इलिव्हेशन नाहीये. धावाची संधी, थोडीशी फंबलिंग आणि 1 सिंगल पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 35 धावा. धावा रोखल्या गेल्यात. सुरुवातीला धावांचा वेग भरपूर होता, तो धावांचा वेग आता कमी केलाय. तर मेहताबने चांगली गोलंदाजी केली, प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना. स्ट्राईकला गोविंद, अकुट टप्पा खेचून मारला ऑन साइडला. काउ कॉर्नर मध्ये बॉल आवे. क्षेत्ररक्षक डीपचा बॉल खाली, विकेटचं पतन. तिसरा झटका लागत असताना गायकवाडपाडा टीमला फलंदाज बाद गोविंद. पाचव्या क्रमांकाचा फलंदाज विशाल माने मैदानामध्ये आलेत. मेहताबने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट आलेत. सफल झालेत. क्लीन बोल्ड. अजून 1 विकेट मेहताबच्या खात्यामध्ये. क्लीन बोल्ड केलं. शून्याचा चष्मा परिधान करावा लागला मानेला. 4था झटका लागला बॅटिंग करत असताना गायकवाडपाडा टीमला.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गायकवाड पाडा टीमची टोटल 35 वर विकेट गेले 4. आता हिमांशूची साथ देण्यासाठी योगेश मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकाचा बॅटर नॉन स्ट्राइक एंडवर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हिमांशू सध्या खेळपट्टीवर आहे. त्यांनी देखील सिंगल डबलने धावा जोडण्याचं काम केलंय. सुरुवात तर चांगली झाली होती परंतु त्यानंतर धावा रोखल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी अभिषेक वर दिली गेली आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये ऑन साइडला काव कॉर्नर देखील पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ कव्हर सर्कलच्या आतमध्ये पॉइंट डीप मध्ये शॉर्ट टर्न शॉर्ट फाईनल एक विकेट किपर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. हिमांशू स्ट्राइक एंडवर अभिषेकचा पहिलाच बॉल ओव्हर पिच ऑन साइडला स्विंग केलाय. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग कडे. बॉल हवेत क्षेत्ररक्षक डीप मध्ये जत करतोय. कॅच सुटलीये. प्रयत्न चांगले केलेत. कॅच सुटलीये आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची आता आपण वाट पाहूया. चौकार की षटकार. षटकार. सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवले. षटकार आले. भव्य दिव्य अभिषेक या गोलंदाजाचं स्वागत केलंय हिमांशूने. 6 धावेच्या मतीने टीमची टोटल 41 वर जाऊन पोहोचली. किचन मध्ये मिक्सर आणि स्लॉग ओव्हर मध्ये सिक्सर पाहिजे. 5व्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर हिमांशूच्या बॅट मधून षटकार आलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट ऑन साइडला राईट हँड बॅटर साठी डीप मध्ये ठेवले गेलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने अभिषेक हिमांशू साठी ओव्हर पिच समोर लॉफ केलाय. उंची भरपूर. अंतर पूर्ण होईल का. बॉल चाललाय. आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देत असताना हा कडक आणि बेधडक दुसरा षटकार. दुसरा षटकार ठोकला हिमांशूने. षटकारांची भाषा बोलत असताना हिमांशू धावांचा डोंगर उभा करायला सुरुवात केली. हिमांशूने शेवटच्या ओव्हर मध्ये षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का. हॅट्रिक बॉल समोर हिमांशू. ओव्हर पिच ऑन साइडला स्लॉग स्वीप उडवलाय. बॉल मिड विकेट मध्ये डीप मध्ये बॉल क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन. 5वा झटका लागलाय गायकवाड पाडा टीमला. फलंदाज बाद हिमांशू. दोन षटकार आले होते परंतु अखेरकार अभिषेकने माघारी परतवले हिमांशूला. ऑन साइडला विचार केला तर बाउंड्रीची लेंथ खूप लांब आहे कारण का खेळपट्टी थोडीशी बदलली आहे. त्यामुळे ऑन साइडला फटके सजवणं षटकार टोकणं तेवढं सोपं नाहीये. 2 षटकारानंतर विकेट आली आहे. टीमची टोटल 41 वर. नवीन बॅटर अविनाश जुनी 47 धावा. ऑन साइडला टर्न केला. बॉल हवेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाठवले. स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. तो मागे जातोय. तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा येतील. ओव्हर थ्रो जरूर झालाय परंतु 2च धाबांवर विनाशला समाधान मानावं लागेल. या 2 धाब्याच्या मतीने टीमची टोटल 49 वर जाऊन पोहोचली आहे. 49 धावा सध्या तरी जमा केलेत. पहिल्या डावाचा किल सुरू आहे. बॅटिंग करत असताना गायकवाड पाडा संघ खान यांच्या विपक्षामध्ये टॉच गमावल्यानंतर 2 बॉल अजूनही शिल्लक. पुढचा बॉल लेन चांगली होती. बॉटमॅनचा वापर करत असताना समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. खूपच चांगला ड्राईव्हचा नमुना दाखवला. थोडीशी फंबलिंग झालीये लॉंग ऑफ मध्ये आणि जोपर्यंत फेके होते तोपर्यंत 2 धाबा येतील अविनाशच्या खात्यामध्ये. 2 बॉल अविनाशने फेस केले. 4 धावांचं योगदान दिले. टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 51 धावा. चांगल्या धावा जमा केल्यात. एक चांगली फाईट होऊ शकते मॅच मध्ये. एवढा धावा जमा करत बॅटिंग करत असताना गायकवाड पाडा टीमने या इनिंगचा शेवटचा बॉल अविनाश साठी लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने लॉफ केला. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतील. जोपर्यंत फेके होईल तोपर्यंत 2 धाबा सहजतेने पूर्ण होता. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी आणि विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर 2 धाबा आणि 2 धाबेच्या मतीने टीमची टोटल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गायकवाड पाडा संघ 53 धाबा जमा केलेत आणि 54 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या डाबामध्ये खान 11 टीमला आपण नाणेफेक करणार आहोत. रायझिंग स्टार आणि पीयूष 11 टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायचे.
स्टार. सामना क्रमांक 3 आदित्य 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये कबीर 11 यांच्यामध्ये पाहायला मिळेल. सामना क्रमांक 4 स्वस्तिक 11 आणि केसीसी यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 53 धावा जमा केले. 54 धावांची आवश्यकता असेल दुसऱ्या इनिंग मध्ये खान 11 टीमला. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये पियुष 11 आणि रायझिंग स्टार यांच्यामध्ये. पियुष 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. यानंतर होणारा सामना क्रमांक 2. दादाभाऊ अभंगे सर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचे. कॅमेरामॅन राजा आपण टॉस बॉक्स कव्हर करायचे. रायझिंग स्टार आणि पियुष 11 टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचे. यानंतरचा सामना रायझिंग स्टार आणि पियुष 11 यांच्यामध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 24 संघ खेळताना पाहायला मिळतील. आज 8 संघांचा प्रवेश निश्चित झाला. पहिला सामना सध्या सुरू आहे. इथे दुसऱ्या डावामध्ये खान 11 टीमला 54 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे टॉस बॉक्स मध्ये. भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पर्व 4 सध्या आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं सध्या थेट प्रक्षेपण सुरू आहे. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जोडले गेलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 5 ओव्हरचा सामना असेल. टेल आणि हेड असं कॉल करायचं आहे. 2 मान्यवर आमच्यामध्ये जोडले गेलेत. कॉल असेल पियुष 11 टीमचे कॅप्टन विष्णू कॉल करतील. रायझिंग स्टार आणि पियुष 11 यांच्यामध्ये हा सामना. दादांचे शुभ हस्ते नाणेफेक होते. हेड असा कॉल होता. हेड झालेले नाणेफेक पियुष 11 टीमच्या कॅप्टनने जिंकलेली आहे. थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पियुष 11 टीमचे कॅप्टन विष्णू आमच्या सोबत आहेत. नाणेफेक जिंकली. 5 ओव्हरचा सामना समोर रायझिंग स्टार संघ आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जो नियमित संघ खेळतो तो आहे की त्या संघामध्ये काही बदल आहेत? नाही चेंजेस नाही आहे. प्रशांत येईल. कसं वाटतं या मैदानामध्ये आल्यानंतर भीमटोला मित्रमंडळ यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा आहे? नहीं रेगुलर आते हम लोग हर साल तुषार की वजह से. तुषार से बहुत अच्छा बॉन्डिंग है मेरा. टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग चा निर्णय घेतले. टॉस जिंकल्यानंतर रायझिंग स्टार संघ नाणेफेक महत्वाची होती. सर हम लोग अभी हाल फिलहाल हिंदी बोलते ना चलेगा? हाँ, हम लोग यही कोशिश करेंगे 60 के प्लस जाए. हम लोग का यही इच्छा है और पूरी मेहनत करेंगे हमारी टीम.
धन्यवाद. टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय पियुष 11 टीमने रायझिंग स्टारच्या विपक्षामध्ये घेतली. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच दीपक सुतार सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग ऑल व्ह्यूअर्स. पिंपळा आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 हे देखणं दैदीप्यमान रुबाबदार पर्व, ज्या पर्वावरती सर्वांना गर्व वाटेल अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या क्रिकेटच्या अभूतपूर्व दुनियेमध्ये. क्रिकेट म्हटलं तर वेगळी दुनिया, वेगळी दुनियादारी. या दुनियादारीमध्ये आपण सर्व नाहून गेलोय आणि आज या क्रिकेटच्या दैदीप्यमान स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहिली मॅच गायकवाड पाडा विपक्ष खान 11 अशी पाहायला मिळते. टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली टीम खान 11 संघाने. डिसिजन असेल तो म्हणजे फिल्डिंगचा आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना गायकवाड पाडा संघाने बनवलं 53-54चं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलं. दोनों टीमों को देंगे बहुत सारी शुभकामनाएं जीत के लिए. ओपनिंग पेयर अजहर और विकास और गेंदबाजी की कमान संभालते हुए निखिल. पहली गेंद बढ़िया तरीके से देखने को मिली. ऐसे कहा जाता है कि दिल ना उम्मीद नाकामी तो है, लंबी है गम की शाम ही तो क्या. अरे वो शाम ही तो है. रन संख्या पहले इनिंग में बन चुकी है 53 और 54 रनों का लक्ष्य, और लक्ष्य का पीछा करते हुए पहली गेंद डॉट. फिर से एक बार एक्स्ट्रा कवर की दिशा में बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. पॉइंट के फील्डर के माध्यम से बेहतरीन फील्डिंग. पहली रन मुकम्मल. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकाचा शुभारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल आणि निखिलच्या खांद्यावरती जबाबदारी फार मोठी आहे. 53 धावसंख्या फलकावरती ऍड झालं. 54चं लक्ष्य. 54चं टार्गेट चेस करण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 10 धावा बनवणं तरी गरजेचं आहे. यावेळेस कोहली क्षेत्रामध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल. अतुलनीय फिल्डिंगचं प्रदर्शन मैदानावरती स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. अली जी मात्र आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हणजे खऱ्या अर्थानं डोकेदुखी असते. आम्ही नेहमी म्हणतो की फिल्डिंग टीम साठी डोकेदुखी नेहमी असते, कारण फिल्डिंग सेट करावी लागते लेफ्टी रायटी खेळाडूच्या अनुषंगाने. आयसाइट सेट व्हायला वेळ लागतो. सो फिल्डिंग करत असताना थोडासा आपल्याला जजमेंट हा चुकीचा नेहमी पाहायला मिळतो. मैदानावरती आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती 3. पुष्कर और खुश रहो या समीकरणावरती चालत असताना सध्याच्या घडीला खान 11 संघ पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लेफ्ट स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. आलाय बॉल डॉट. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नहीं से कुछ तो सही. मैदानावरती ज्या वेळेस मोठे फटके येत नाहीयेत, सिंगल डबल काढणं तरी तितकंच महत्वाचं आहे. मात्र मोठ्या स्ट्रोकच्या मागे हात धरून लागत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील फलंदाज. यावेळेस ऑफ साइडला स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर झाली मिस्टेक आणि बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत फलंदाजच्या बॅटमधून, विकासच्या बॅटमधून नशिबाचा हा झक्कास चौकार. आकड्यावर पंकज आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 मध्ये. पंकजच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. षटक क्रमांक 1 समान धावसंख्या 7. बघा नाश्त्याची सोय देखील केली आहे.
भीमटोळा म्हटलं की आयोजन जबरदस्त असतं. आमचे तुषारदा यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्यांनी कोणी नाश्ता केला नाही मित्रांनो, नाश्ता करा. पोट भरलेला असेल ना तर कामगिरी जबरदस्त होते, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. नाश्ता केला नसेल, घरून घाईघाईत आले असाल तर इथे नाश्ता देखील आहे, नाश्ताची सोय देखील आहे. नाश्ता करा, त्यानंतर समोरच्या संघाला आपण परास्त देखील करू शकता. हा विश्वास ठेवा आणि क्रिकेट खेळत असताना हा विश्वास अत्यंत महत्वाचा असतो. पंकज पाहायला मिळते षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एवन क्वालिटीचा हा दमदार खणखणीत चौकार. बॅटिंग झाली, थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. मात्र शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला ना, या मॅच मध्ये नवचैतन्य फुलून उठलं. असं म्हणतात की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. आणि केली आता सुरुवात लढाईला, जिथे मैदानावरती ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला मागील 2 बॉलवरती पाहायला मिळतीये ती बॅटिंग कमालीची आहे. कडक स्ट्रोक पाहायला मिळतात. एकीकडून विकासने सुरुवात केली, आता अझर देखील कमी नाहीये. अझरच्या बॅट मधून देखील आपल्याला खणखणीत चौकार देखील पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 11. ऑन साइडला मिस हिट, एका हाताने स्ट्रोक एक्झिक्यूट जरूर करण्यात आला होता. मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल, धावसंख्या फलकावरती 12. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नशिबामध्ये जेवढं आहेत सर तितकंच तुम्ही केलं तर मात्र काही कामाचं नसतं. आपण माणूस आहोत आणि खऱ्या अर्थानं मनगटाच्या जोरावरती नशिबामध्ये नाहीये त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर त्यामध्ये आपला जोर लागतो आणि तो जोर मैदानावरती लावावा लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ आपण नेहमी उल्लेख करतो. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त, मात्र फिल्डिंग अप्रतिम. मिडऑफ मध्ये ठिपला गेला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकासची जकास इनिंग आता एंड होत असताना पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना खान 11 संघाला 12 या आकड्यावरती. विकास बॅक टू दी पवेलियन. सोपवण्यात आली होती, त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी पंकजच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती याची कोंडी फोडण्याचं काम पंकजने केलंय. त्याचा संघ आता या मॅच मध्ये आपल्याला फ्रंट फूट वरती, ड्रायव्हिंग सीट वरती या मॅचला ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळेल. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या अकॅडमी मध्ये जाता, अकॅडमी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पॅन्युअलचा पहिला धडा असतो बॉलरसाठी की स्टंप टू स्टंप गोलंदाजी. जर असे बॉल मिस झाले ना तर स्टंप वरती गोलंदाजी केली तर त्याचा तुम्हाला एक फायदा होतो की फलंदाज बाद होतो. एक्झॅक्टली तीच गोलंदाजी ऍट एनी कॉस्ट कळणं गरजेचं आहे. आणि इथून विकेट टेकिंग गोलंदाजी जर झाली तर मात्र मॅच मध्ये तुम्ही शिरकाव करू शकता, अन्यथा फलंदाज हा बी ठरू शकतात. डॉट बॉल आलाय, धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पंकजच्या वतीने पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज निखिलने जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर पियुष आपल्याला पाहायला मिळते, पंकज आपल्याला पाहायला मिळते, ज्या पंकजने जबरदस्त कामगिरी केली आहे. पियुष 11 वर्सेस रायझिंग स्टार अशी पुढील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ जबरदस्त ताकदीचे आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. सो मैदानावरती सामन्यामध्ये अगदी चुरस निर्माण होत यात मात्र शंका नाही आहे. आलिया सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती 2 देखील समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर, 13 ऑन द बोर्ड. विजयासाठी अजून देखील इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 3 षटक 41
धाब्यांची आवश्यकता. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. भीमटूळ अंबरनाथ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व चौथं. मात्र पर्वावरती सर्वांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. दीपकदादा कोकाटे साहेबांची भरपूर सारी मेहनत या समस्त स्पर्धेसाठी, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. जयदादा अहिरे साहेब यांची देखील विशेष मेहनत आहे, आपण त्यांचं देखील विशेष कौतुक करणार आहोत. रितेश दादा बनसोडे साहेब यांची देखील विशेष मेहनत, त्यांचं देखील विशेष कौतुक. आदरणीय सुमितदादा दास यांची देखील विशेष मेहनत, त्यांचं देखील विशेश कौतुक आपण करणार आहोत. भरतदादा टपाल साहेबांची देखील भरपूर सारी मेहनत या समस्त स्पर्धेसाठी, त्यांचं विशेष कौतुक. तसेच अनंतजी कुंडे साहेबांची देखील विशेष मेहनत आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. षटक क्रमांक 3 मैदानावरती निखिलच्या खांद्यावरती जबाबदारी. निखिलच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आपण सातत्याने उल्लेख करतो, त्यामुळे कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही, कुठली रन संख्या तुम्हाला पराजित करू शकत नाही हे आपण नेहमी पाहिलंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. बॉल झाला 1, 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव फलकावरती होईल ऍड आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 15 धावा, 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला टर्न केलाय, अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेगाने फिल्डर आले, सिंगल कंप्लीट नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. वेगाने थ्रो, प्रचंड वेग या थ्रो मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेगाने स्क्वेलेक्सचा फिल्डर मिड विकेट मध्ये आला होता. 2 धावा एक्झॅक्टली कंप्लीट होतील 2 धाब्यांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 17 धावा पाहायला मिळतील. मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स यांचं जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. 17 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय, मात्र इथे कॅच कंप्लीट. स्क्वेलेक मध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय. फलंदाज नूर साखे विकेटचं पतन. खान 11 संघाला अजून एक मोठा धक्का बसत असताना 17 वरती गडी गमावलाय. हा दुसरा. या दरम्यान आपल्या सर्वांना उपस्थिती पाहायला मिळते. भरतदादा शेळकंदे साहेबांची त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतोय. बॅक टू द क्रिकेट मैदानावरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती सुरू आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळते. दिल्ली अभी बहुत दूर है, अजून भरपूर साऱ्या धावसंख्या गाठाव्या लागतील. रन संख्या बनाने पड़ेंगे आपको 54 जीत के लिए. इस बार अल्टी पल्टी स्ट्रोक तो बढ़िया था, थर्ड मैन की दिशा में, फील्डर डीप में गेंद को चेस करेंगे लेकिन गेंद निकलती हुई सीधे थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. रन मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. कार्ड के ऊपर रन संख्या अगर देखा जाए तो रिक्वायर 100 से थोड़ी सी कम है, लेकिन एक आधे छक्के से इस मैच में कमबैक भी हो सकता है. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने को मिलेगी, जाके पहुंचे 23 रनों के ऊपर. आखिरी गेंद का खेल शेष ओवर नंबर 30 प्रगति पथ के ऊपर चलता हुआ. निखिल के खिलाफ ये बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे और जो चाह वही मिला. बड़ा स्ट्रोक आना चाहिए था और बड़ा स्ट्रोक आते हुए चौका बटोरा है. रन संख्या 23 रनों के ऊपर 2 विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद का खेल अभी विशेष कवर की दिशा में ड्राइव, बढ़िया स्ट्रोक मकसूद के बल्ले से. फील्डर डीप में रहेंगे, फील्डिंग बेहतरीन
बहुत बढ़िया फील्डिंग का एफर्ट, स्वीपर कवर, एक्स्ट्रा कवर से लॉन्ग ऑफ तक ये बढ़िया हमें रनिंग देखने को मिली और उसके बाद मुकम्मल ये 2 रनों की मदद से रन संख्या हमें देखने को मिलेगी जाके पहुंची है। 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 25 रन, 25 विद लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओवर्स। टीम खान 11 सेफ आहेत, त्यामुळे 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या फलकावरती 25, 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। भरतजी श्रीखंडे साहेब या ठिकाणी जोडले गेलेत, उद्योजक त्यांचे देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत। तीन षटक 25 झाले, 2 षटके 29 ची अजूनही आवश्यकता आहे। 54 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करत असताना 3 षटकांमध्ये 29 29 धावा या 2 षटकांमध्ये कुठायचे। जब आंखों में अंगार लिया, मंजिल को अपना मान लिया, अरे तो जीत क्या और हार क्या, बस ठान लिया तो ठान लिया। आता मैदानावरती दोन्ही संघांना हेच ठाणायचं की आपण जिंकू शकतो, वी हॅव कॅलिबर, आमच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्तेला साजेशी अशी कामगिरी या मैदानावरती होईल काय देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पियुष 11 वर्सेस रायझिंग स्टार अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते। बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील हिमांशू षटक क्रमांक 4 मध्ये, स्ट्रायकिंग एंड वरती डावखुऱ्यात असे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज अझरला आपण पाहतोय। 12 बॉल 29 ची आवश्यकता, 12 बॉल 29 बॉल पडल्यानंतर शूट झालाय, खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल। नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन मध्ये मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, सुमेश पालवे देखील आपल्याला पाहायला मिळतील। एक जबरदस्त युट्यूबर म्हणून ज्यांची ओळख आहे, एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला IPL चे जेवढे फॅन नाही तेवढे गली क्रिकेटचे फॅन आहेत असे आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुलजी यादव देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। विष्णुबाई देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, संपूर्ण टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पियुष 11 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकत असताना 26 ऑन द बोर्ड, 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। पहिला बॉल खाली राहिला, दुसरा बॉल थोडासा एक्स्ट्रा टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळाला। एक्झॅक्टली आपण पाहू शकतो एक धाव झाली कंप्लीट, 28 ची अजूनही आवश्यकता है। 10 बॉल 28, 10 गेंदों में 28 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए रहेगा इक्वेशन। अब बल्लेबाज को अब बड़े स्ट्रोक मारने पड़ेंगे, अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब मारना पड़ेगा चौका या फिर छक्का। अब स्टंप के बाद सफल हो गए, ऑन साइड के ऊपर बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे लेकिन लाइन मिस की और आती हुई है बिंदी गेंद। डॉट गेंद की दी हुई समाप्ति, 9 गेंदे 28 रनों की आवश्यकता, 9 गेंदे 28 रन, 9-28 ची आवश्यकता आपल्याला विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय। खांद्यावरती जबाबदारी आहे ती म्हणजेच महफूजच्या खांद्यावरती जबाबदारी इथून देखील मोठे स्ट्रोक मारण्याची कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह जरूर करण्यात आलाय, लफ्टी ड्राइव्ह जरूर होती। मैदानावरती आलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27, म्हणजे जितक्या झाल्या तितक्याच अजून शिल्लक आहेत। 27 झालेत, अजून 27 ची आवश्यकता, मात्र 8 बॉल 27 हे इक्वेशन पाहायला मिळतोय। इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच 8 बॉल 28 ची गरज असताना हारिस श्रॉफ विरुद्ध खेळण्यात आलेले विराट कोहलीचे षटकार ज्या प्रकारे ते सिक्सर होते अगदी तशीच कामगिरी मैदानावरती इथे करावी लागेल कारण 27 ची आवश्यकता आहे। यावेळेस लव फुल टॉस, लाईन मिस केली आहे पुन्हा एकदा, डॉट बॉल, येणारा प्रत्येक डॉट बॉल या संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करून देईल। गायकवाड पाडा संघ या मॅच मध्ये जबरदस्त पोझिशन वरती पाहायला मिळतोय। 7 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता, 7 बॉल 27 हे इक्वेशन आपल्याला मैदानावरती विजयासाठी खान 11 संघासमोर पाहायला मिळतो। यावेळेस मिसेट बॉल हवे मध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी, कॅच कंप्लीट। 27 ची आवश्यकता असताना मैदानावरती महफूज खेळीचा
अंत, माफ करा, अझरच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठा धक्का बसतोय. आता इक्वेशन येऊन टेपले. 6 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता. चेक. आपण मुख्य व्यासपीठावर काही सन्मान पार पडणार आहोत. सन्माननीय भरत श्रीखंडे साहेबांना सन्मानित करूयात. उद्योजक आहेत. मी अजयजी बनसोडे यांना विनंती करेन की आपण आपले शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचे. भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 4थं पर्व 2026 मध्ये आपण पाहतोय. मान्यवरांची मांदी आली. कित्येक मान्यवर स्पर्धेला भेट देत असताना उद्घाटन सोहळ्यामध्ये देखील कित्येक मान्यवरांना आपण पाहिलं. हे सध्या व्यासपीठावर उपस्थित भरतजी श्रीखंडे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलेले सन्माननीय अजयजी बनसोडे साहेबांचे शुभ हस्ते सन्मानाने सत्कार केला जातो. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पांचा गुच्छ आणि संविधानाची ही प्रत, ज्यामध्ये संविधानाच्या काही महत्वाच्या बाबींची चर्चा केली गेली, ते देऊन सन्मानित केलं जातं. धन्यवाद. 6 बॉल 27 ची आवश्यकता आणि पहिल्या बॉल वरती विकेट देखील प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. महफूजच्या खेळीचा अंत होतोय. आता 5 बॉल मध्ये 27 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. मैदानावरती निलेश पाहायला मिळतील. 5 चेंडूंमध्ये 27 ची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दीपक पाहायला मिळतात, ज्या दीपकने फार चांगली गोलंदाजी केली आहे. डावखुऱ्यात असे गोलंदाज आहेत. लेफ्टी गोलंदाज ज्यावेळेस रायटी बॅटरच्या समोर असतात, तो बॅटल अतिशय रोमांचक आपल्याला नेहमी पाहायला मिळतो आणि अगदी तसंच बॅटल मैदानावरती आपल्याला पहिल्या बॉल वरती पाहायला मिळालं. पण मॅक्सिमम आपण पाहू शकतो जे इंडियन सबकॉन्टिनेंट मधील जे फलंदाज असतात रायटी बॅटर्स, त्यांना सेना कंट्रीज मधील जे गोलंदाज असतात लेफ्टी, त्यांच्या समोर थोडासा अडचणींना सामोरं जावं लागतं. यावेळेस ऑन साइडला वळवण्यात आला होता, मात्र विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. अजून एक धक्का, फलंदाज होतील बाद. रफ्फू नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला पियुष 11 संघ रेडी राहायचंय हा मॅच साठी. रायझिंग स्टार टीम आपण देखील रेडी राहा. जबरदस्त वन साइड डॉमिनेशन आपल्याला गायकवाडपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 27 ची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडू 27 बॉल पडल्यानंतर वळण घेतोय. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज म्हणत असेल की भाई मैच हार रहे, तेरे को बैटिंग मिली है, मुझे भी बैटिंग मिलनी चाहिए. पण स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज हालायला तयार नाहीये. डॉट बॉल आलाय. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू आणि 27 हे इक्वेशन. 2 बॉल 27 हे इक्वेशन कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता. हल्ली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. आता 26 ची आवश्यकता 1 बॉल मध्ये. कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल नाहीये. सो मैदानावरती 1 बॉल 26 हे इक्वेशन फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक आहे. ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानावरती केलं जात आहे. सकाळच्या सत्रामध्ये अनेक साऱ्या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा जो मात्र पार पाडला. उद्घाटनीय मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि उद्घाटनीय मॅच मध्ये सामना होत असताना फिनिश सामना झाला. फिनिश आणि सामना जिंकला टीम गायकवाडपाडा संघाने. अभिनंदन टीम गायकवाडपाडा. हार्ड लक टफ लक टीम खान 11. नेक्स्ट मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. पियुष 11 रायझिंग स्टार असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पियुष 11 संघ राहुलबाई चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. अनेक सारे खेळाडू आहेत ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे, मात्र मॅन ऑफ द मॅच कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झालाय. येस, आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. नो डाऊट एट ऑल. जबरदस्त गोलंदाजी ज्या खेळाडूने केली. 2 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट आणि